जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही ठळक वृत्त। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 97वी जयंती बोदवड शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी अण्णाभाऊ साठे यांचे तैलचित्र असलेल्या रथाची भव्य मिरवणूक बोदवड शहरातून काढण्यात आली। साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्या काळात आपल्या लेखनाने मराठी साहित्य समृद्ध केले। हे जग पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून कामगारांच्या तळहाताच्या मेहनतीवर तरले आहे असे विधान करून दलितांचे जीवन हे झिरपणाऱ्या पाझराप्रमाणे असते हे जवळ जाऊन अण्णाभाऊ साठेंनी पाहिले आणि मग लिहा असेही अण्णाभाऊंनी म्हटले आहे। ज्या दलित शोषित उपेक्षित मातंग समाजात त्यांचा जन्म झाला त्या मातंग समाजाचे प्रश्न, दुःख, वेदना, समस्या आपल्या लेखनातून अण्णाभाऊंनी संयम राखून मांडलेल्या आहेत। पिढ्यानुपिढ्यापासून जो समाज शोषित आहे, गुलामीच्या चिखलात पिळला जात आहे, अशा दलित समाजांचे दुःख आपल्या कथा, कादंबऱ्या, लावण्या आणि वगनाट्यामधून प्रगट करताना सामाजिक परिवर्तन, माणूसपण जोपासण्यासाठी आशा व्यक्त केल्या आहे। अण्णाभाऊ साठेंनी सामाजिक कार्य फार मोठे केलेले आहे आणि आपला समाज हा काय आहे हे अण्णाभाऊ साठेंनी समजावून सांगितलं आहे। तर बोदवडवासियांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय! लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय! बोदवड शहरातील नहराका हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली। या प्रसंगी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने माल्यार्पण करून अभिवादन सुद्धा करण्यात आले। कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि मान्यवरांनी या प्रसंगी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर आपले मनोगत सुद्धा व्यक्त केले। बुके घेऊन जोरदार एकदा स्वागत करावं। विनू पानपाटी सर यांना मी विनंती, यानंतर मी बस इसी का लेखा जोखा आपने सामने रखने की एक छोटी सी कोशिश होगी। शालेय वर्धापन दिन, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती व बक्षीस वितरण समारंभ अशा संयुक्त कार्यक्रमाचे अध्यक्ष व आपल्या संस्थेचे चेअरमन पदाची धुरा सांभाळणारे आदरणीय श्रीमान मिठूलालजी ओंकारलालजी अग्रवाल, संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय श्रीमान अजयजी जैन, सचिव श्रीमान विकासभाऊ कोटेचा, ज्येष्ठ संचालक तथा माजी चेअरमन ॲडव्होकेट प्रकाशचंदजी सुराणा व सर्व सन्माननीय संचालक मंडळ, सर्व सभासद व आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय श्रीमान देवीदासजी महाजन, शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव, श्री रामदासभाऊ पाटील, संचालक मुक्ताई सहकारी साखर कारखाना, तसेच सर्व आमंत्रित बंधू भगिनी, या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो व संस्थेच्या विकासाचा संक्षिप्त अहवाल आपल्या समोर सादर करतो। दिनांक 1 ऑगस्ट 1945 रोजी दी बोदवड सार्वजनिक कोऑपरेटिव्ह एज्युकेशन सोसायटी लिमिटेडची स्थापना झाली। संस्थेचे फाउंडर चेअरमन खानसाहेब होरमतजी डभोईवाला हे होते। लालजी सुराणा, माननीय ॲडव्होकेट श्री प्रकाशचंदजी रतनलालजी सुराणा, स्वर्गीय रामलालजी कन्हैयालालजी कोटेचा, श्री मिठूलालजी ओंकारलालजी अग्रवाल, स्वर्गीय कन्हैयालालजी उगमचंदजी जैन यांनी चेअरमन पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली। आज पुन्हा श्री मिठूलालजी ओंकारलालजी अग्रवाल हे चेअरमन पद यशस्वीपणे सांभाळत आहे। त्यांच्या कुशल मार्गदर्शनाने
संस्थेची अधिकाधिक प्रगती होत आहे. संस्थेने रोज पेटल इंग्लिश मीडियम स्कूल, प्रगती बालवाडी, तिरबर्डिया मराठी शाळा, नहरंका हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय या स्तरावर शिक्षणाची व्यवस्था केल्यामुळे 123 विद्यार्थी संख्येवर सुरू झालेल्या या संस्थेत रोज पेटलमध्ये 262, प्रगती बालवाडीमध्ये 315, प्राथमिक शाळेत 781, माध्यमिक विभागात 2115, उच्च माध्यमिक विभागात 1093 विद्यार्थी व वरिष्ठ महाविद्यालयात 1365 विद्यार्थी असे एकूण 5941 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. रोज पेटलमध्ये श्रीमती खान मॅडम, प्रगती बालवाडीमध्ये श्रीमती सुनीता पाटील मॅडम, प्राथमिक शाळेत सौ काठोके मॅडम, माध्यमिक व उच्च माध्यमिकमध्ये श्री आर.जे. बडगुजर हे सर्व मुख्याध्यापक पदाचे काम यशस्वीपणे सांभाळत आहेत. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्यपद श्री ए.पी. राजपूत सर हे यशस्वीपणे सांभाळत आहेत. यावर्षी 10वीचा निकाल 77.60% लागला. कुमारी चेतना ज्ञानेश्वर पाटील ही 95.7% गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तर 90%पेक्षा जास्त गुण मिळवणारे 9 विद्यार्थी आहेत. प्रथम श्रेणीत 85 विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे. इयत्ता 12वी कला शाखेचा निकाल 93.12%, वाणिज्य शाखेचा निकाल 93.51%, तर विज्ञान शाखेचा निकाल 91.90% अशा गौरवास्पद लागलेला आहे. तर सरासरी एकूण निकाल 89.60% लागला आहे. शाळेला व महाविद्यालयास ISO मानांकन श्रेणी प्राप्त झाली आहे. तसेच महाविद्यालयास नॅक समितीच्यानुसार B श्रेणी प्राप्त आहे. मुलींच्या वसतिगृहाची सोय संस्थेच्या आवारात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी ऑनलाईन अबॅक पद्धत ग्रंथालयात सुरू केलेली आहे. तसेच ऑडिओ व्हिज्युअल टीचिंग लर्निंग एड्स लॅब सुरू करण्यात आली आहे. संस्थेने चालवलेल्या महाविद्यालयात मागील वर्षापासून MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री चे वर्ग सुरू आहेत. तसेच MA व MCOMच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून नारकट प्रमाणपत्र प्राप्त झाले असून पुढील परवानगीसाठी संस्था प्रयत्नशील आहे. तसेच महाविद्यालयात MA इकॉनॉमिक्स, MA मराठी, MCOM, MSc कम्प्युटर हे अभ्यासक्रम लवकर सुरू करण्यासाठी संस्था प्रगतशील आहे. प्रविष्ट केल्याने विद्यापीठातर्फे शाळेचा गौरव करण्यात आला. यावर्षी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे इंग्रजी परीक्षेचा निकाल 97% लागला आहे. या विभागाचे काम श्री जैन माडी सर सांभाळत आहेत. हिंदी परीक्षेचा निकाल 90% लागला आहे. या विभागाचे काम श्रीमती NP पाटील सांभाळत आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे गणित परीक्षेत 321 विद्यार्थी प्रविष्ट होते. त्या परीक्षेचा निकाल 80.60% लागला. त्या विभागाचे काम श्री SS नंदवे सर सांभाळतात. दरवर्षीप्रमाणे शाळेत घेण्यात येणाऱ्या शासकीय चित्रकला परीक्षा अंतर्गत एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षांचा निकाल 100% लागला. या परीक्षेचे प्रमुख म्हणून कला शिक्षक श्री SC गुरव व त्यांना मदतनीस म्हणून श्री BT बावस्कर सर काम पाहतात. इयत्ता 8वी ते 10वी MTS शिष्यवृत्ती परीक्षेत 66 विद्यार्थी प्रविष्ट झालेत. NMMS परीक्षेत 60 विद्यार्थी प्रविष्ट झाले व 5 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. या विभागाचे काम श्री A नाईक हे पाहतात. सन 2016-17 वर्षीचा निकाल उत्कृष्ट लागला. इयत्ता 5वीतील विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेत एका विद्यार्थ्याची आपल्या शाळेतून निवड करण्यात आली आणि हा विद्यार्थी तालुक्यातून एकमेव विद्यार्थी ठरला. विभाग प्रमुख म्हणून श्री GB भोई काम पाहतात. नगरपंचायत बोदवडतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 5वी ते 7वी गटातून कुमारी निर्मिती चौधरी, 8वी ते 10वी गटातून कुमारी दिशा रावेरकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. विभागाचे प्रमुख म्हणून NH महाजन यांनी काम पाहिले. अहिल्याबाई होळकर फ्री पासेस योजनेअंतर्गत खेड्याहून येणाऱ्या मुलींना या योजनेचा लाभ मिळतो. मानव विकास योजनेअंतर्गत इयत्ता 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना फ्री पासेस प्राप्त आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत रस्सीखेच, लगोरी, पॉवर लिफ्टिंग या क्रीडा प्रकारात मुलांचा संघ विजयी झाला. विभागीय पातळीवर भूषण तायडे या विद्यार्थ्याची पॉवर लिफ्टिंगमध्ये स्पर्धेत राज्यस्तरीय निवड होऊन सहभाग नोंदविला. या विभागाचे काम श्री RK तायडे सर पाहतात. शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी राज्य निवड समिती सदस्य म्हणून श्री SR निकम यांची निवड झाली. ड्रॉप रोप बॉल या खेळाची पंचपरीक्षा श्री SR निकम अ श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेत. NCC ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्पसाठी यावर्षी 30 कॅडेटची जळगाव येथे निवड झाली. NCC सर्टिफिकेट A परीक्षेचा निकाल 100% एवढा लागला. कृष्णा हडपे कॅम्प कमांडर गोल्ड मेडल मिळवलं. सुनीत आहुजा फायरिंगमध्ये असून NCC प्रमुख म्हणून श्री SR सावडे काम पाहतात.
स्काउट व गर्ल गाईडमध्ये 217 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. या विभागाचे प्रमुख म्हणून सौ मीना बडगुजर हे काम पाहतात. शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी मधून चिरंजीव आयुष जीवन राठोड हा विद्यार्थी तालुक्यातून एकमेव विद्यार्थी पात्र ठरला असून या विभागाचे प्रमुख म्हणून सौ मांडरकर मॅडम व सौ आर.बी. पाटील मॅडम काम पाहतात. याच परीक्षेमध्ये इयत्ता 5वी साठी तुपल योगेश घाटे, प्रथमेश राजेश अग्रवाल व कुमारी गुंजन कपले हे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. या विभागाचे काम श्री के.डी. मिस्त्री सर पाहतात. नाशिक विभागीय पातळीवर शाळा सिद्धी टीम मध्ये इयत्ता 9वी इंग्रजी मास्टर ट्रेनर म्हणून विभागीय पातळीवर श्री आर.एस. अग्रवाल सर यांची निवड झाली. दरवर्षी NRH अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होऊन त्यात 2107 विद्यार्थ्यांना लाभ झाला. या विभागाचे काम श्री S.R. पाटील सर, श्रीमती कोंगे मॅडम, श्रीमती भेरडे मॅडम पाहतात. याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी NCC, RSP, स्काउट शालेय अंतर्गत गुणवत्ता वाढावी म्हणून वर्गामध्ये, ऑफिसमध्ये तसेच मैदानावर CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अद्ययावतपणा यावा म्हणून ई-लर्निंगचाही वापर शाळेत मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच शासनातर्फे शाळेस ICT लॅब, तालुक्यातील बालविज्ञान भवन केंद्र देण्यात आले आहे. विभाग प्रमुख म्हणून श्री R.S. देवकर सर हे काम पाहतात. शाळेचा परिसर हिरवागार होण्याच्या दृष्टिकोनातून माननीय चेअरमन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले व दरवर्षी त्यात वाढ करण्यात येते. यासाठी श्री के.डी. मिस्त्री सर, श्री जे.जी. बडगुजर, श्री B.T. बावस्कर सर, श्री S.C. गुरव सर व सर्व शिक्षक परिश्रम घेत आहेत. याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांना फिल्टर पाण्याची सुसज्ज अशी व्यवस्था श्री राजेजी कोटेचा यांनी आपल्या मातोश्रीच्या स्मरणार्थ व भावी पिढीच्या आधारस्तंभ असलेल्या माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी आपणासमोर माझ्या सुंदर, डौलदार, कीर्तिबंध व भोजबळ शहराची शान असलेल्या माझ्या शाळेबाबत इथं गोष्ट करणार आहे. ज्याप्रमाणे लहान मुलं असं म्हणतात, सांग सांग बोलानात पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय. पण मलाही शाळा जेव्हा मी 2-3 वर्षांचा होतो तेव्हापासूनच आवडायची. ज्याप्रमाणे महान कवी असे म्हणतात, आवडते मज मनापासून शाळा, लावते लढा जसा माऊली बाळा. आम्हा लहान मुला मुलींना आई फार आवडते, परंतु माझी शाळा मला सुद्धा आठवण होऊ देत नाही. म्हणूनच मला म्हणावेसे वाटते, सुरेखा आमची शाळा, ज्ञानाचा समृद्ध मळा, गुरुजी रोज आनंदानं करते सदा ज्ञानदानं. जेव्हा मी 6 वर्षांचं झालो व पप्पा मला तिरवडल्या शाळेमध्ये न्यायला लागले, तेव्हा मी वडिलांजवळ त्यांच्याच शाळेत जायचा हट्ट धरला. वडील म्हणाले, चल वेडा कुठला, त्या शाळेत 5वी पासून जातात. तेव्हापासूनची शाळा मला नेहमी खुनवायची तर कधी चिडवायची सुद्धा. दोस्तों, जिंदगी के किसी मोड़ पर आपको कोई फैसला करना है तो अपने दिल की सुनो, क्योंकि दिल भले ही लेफ्ट में हो मगर फैसला हमेशा राइट में करता है. माझ्या शाळेच्या प्रवेशद्वारात पाऊल ठेवतात. दुतर्फा वाढलेली उंच उंच वृक्ष हात सरसवून स्वागत करतात. समोरच असलेली शुभ्र वस्त्रातील श्वेत पद्मासनात स्मित करणाऱ्या शारदेच्या मूर्ती समोर मी नतमस्तक होतो, तेव्हा माता सुद्धा मला भरभरून आशीर्वाद देते. माझ्या शाळेची महती मीच काय सांगू. हिचे प्रशस्त मैदान मला सतत खेळण्यासाठी प्रोत्साहित करते व मला माझ्या स्नायू पटकत करून देश रक्षणाचे आवाहन करत असते. येथील समृद्ध ग्रंथालय मला छान छान पुस्तकं वाचून तत्वज्ञ बनण्याचे सांगत असते, तर प्रशस्त प्रयोगशाळा माझ्यामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण करते. आवारातील उंच उंच झाडे मला प्रगती करण्याचे संदेश देतात. शाळेतील उच्च विद्याविभूषित शिक्षक शिक्षिका तळमळीने ज्ञान देण्यासाठी तत्पर असतात. माझ्या शाळेतील शिक्षिका आईप्रमाणे काळजी घेतात. याबाबत 2 ओळी म्हणाव्याशा वाटतात. मोत्याला काय माई शिंपल्याने त्याला किती जपिले, मोत्याला काय माई शिंपल्याने त्याला किती जपिले. मोत्याच्या नाजूकपणासाठी शिंपल्याने आपले आयुष्य वेचले, शिंपल्याने आपले आयुष्य वेचले. आमचे शिक्षक शिंपल्याप्रमाणे आमचे संरक्षण करतात. आमचे मुख्याध्यापक तर शिस्तीच्या बाबतीत कठोर वडिली कर्जाचे, तर मायेच्या बाबतीत मातृहृदय आहेत. तेव्हाच तर आम्हाला पहिल्या दिवशी वेळापत्रक दिले. ते आम्हाला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करतात. यह समझाते हमारे प्रधान अध्यापक कहते हैं, घुटनों के बल चलते चलते पांव खड़े हो जाते हैं, छोटे छोटे एक दिन बहुत बड़ा बनाते हैं. सर्व सुविधायुक्त हवेशीर वर्ग ज्ञानार्जन करत असताना मन प्रफुल्लित करतात. तर शाळेच्या भिंती खूपच बोलक्या आहेत. त्याच्या समोर उभा राहिलो की वेळ केव्हाच निघून जातो. शिपाई दादा आम्हाला बसण्यासाठी वर्ग स्वच्छ व टापटीप ठेवतात. माझी शाळा सर्व शासकीय कार्यक्रम आमच्यासाठी काटेकोर अंमलबजावणी करते. मग ते जर सकस शालेय पोषण आहार तर मिळतोच व नवनवीन पुस्तकेही मिळतात. सर्व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शारीरिक बौद्धिक विकास होण्यासाठी चित्रकला स्पर्धा, भाषण स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, सहल, स्काउट,
गर्ल गाईड, एनसीसी, पालक सभा सारखे शालेय उपक्रम राबवून उद्याचे आदर्श नागरिक बनण्यासाठी आम्ही सिद्ध होतो. येथील प्रत्येक घटक आम्हा विद्यार्थ्यांसाठी सतत झटत व धडपडत असतो. आज माझ्या शाळेतील विद्यार्थी सर्व क्षेत्रात झळकत आहेत. म्हणतात ना, जीवाचे रान केल्याशिवाय विद्येची बाग फुलत नाही. लास्ट बट नॉट द लिस्ट, सक्सेस इज नेव्हर परमनंट, फेल्युअर इज नेव्हर फायनल, सो वर्क फास्ट अँड हार्ड टिल युअर विक्ट्री मेक्स हिस्ट्री. आता जाता जाता एवढंच म्हणावंसे वाटते, साहेब तुमच्या प्रथमेशच्या शाळेवर भरोसा नाही काय, नाही काय साहेब. प्रथमेशची शाळा कशी गोड 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 गोड. साहेब प्रथमेशच्या शाळेबद्दल गोड बोला गोड बोला गोड बोला. जय जय बाई. आता किरण प्रथमेशने तुम्हाला तुमची शाळा कशी आहे? ब्रिटिशांविरुद्ध तापणारा सूर्य म्हणू की भारतीयांवर प्रेमाचे सान्य देणारा सांडोबा म्हणू. मी शेंगा खाल्ल्या नाही म्हणून मी छडी घेणार नाही असं ठडकावून सांगणारा बालक म्हणू की अन्यायग्रस्त भारतीयांना छातीशी कवटाळून त्यांच्यासाठी लढणारा पालक म्हणू. फ्लॅगच्यासाठीच्या वेळी सरकारच्या डोक्यात ठिकाणावर आहे का असा लेख लिहून वैचारिक सुनामी आणणारा महासागर म्हणू की मंडालेच्या तुरुंगात असतानाही गीतार असलेली लिहिणारा स्थित प्रज्ञ म्हणू. काय म्हणू असे अनेक विचार मनात येतात. मन गहिवरून येते, शांत होते, स्तब्ध होते आणि तोंडातून शब्द फुटतात की ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझे अंबे करुण प्रारंभे. ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझे अंबे करुण प्रारंभे. तपावर थापतून तुन्यासा, तपावर थापतून तुन्यासा. शैर हा महाराष्ट्राचा प्राण, शैर हा महाराष्ट्राचा प्राण. टिळकांची गात गुणगान जी जी जी, टिळकांची गात गुणगान जी जी जी. अशा कर्तृत्ववान आणि चारित्र्य संपन्न स्वातंत्र्याचे उपासक लोकमान्य टिळक यांच्याविषयी मी आता आपणाशी बोलणार आहे. टिळकांना भीक मागून स्वराज्य नको होता, तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करून टिळकांनी आपल्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी केसरी व मराठी वृत्तपत्र सुरू केले. आणि त्यांच्या लिखाणामागील भावना या होत्या की लिख रहा हूं यह अंजाम जिसका कल लागा जाएगा, लिख रहा हूं यह अंजाम जिसका कल लागा जाएगा. मेरे लहू का एक कतरा इनकलाब लाएगा, मेरे लहू का एक कतरा इनकलाब लाएगा. मैं रहूं या न रहूं पर ये वादा है मेरा तुमसे, मैं रहूं या न रहूं पर ये वादा है मेरा तुमसे. मेरे बाद वतन पे मरने वालों का सैलाब आएगा, मेरे बाद वतन पे मरने वालों का सैलाब आएगा. आणि खरंच टिळकांच्या या लेखणीतून पारतंत्र्य भोगत असलेली मुखी व बहिरी जनता एकवा बोलू लागली. इंग्रजांच्या हुकुमशाहीला सुरुंग लागू लागला. परिणाम इंग्रजांनी खोटे नाटे आरोप करून टिळकांना मंडालेच्या तुरुंगात ठेवले. तेव्हा न्यायालयातही टिळक म्हणाले, पकडले जरी मला तरी हा माझा अंत नाही आणि पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. चाटले जरी माझे पंख पुन्हा उडेन मी, चाटले जरी माझे पंख पुन्हा उडेन मी. अडवू शकेन मला अजून अशी भिंत नाही, अडवू शकेन मला अजून अशी भिंत नाही. आणि मंडालेच्या तुरुंगात असतानाही टिळकांनी गीतार असे लिहून काढला. 17 जून 1914 टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका करण्यात आली. आणि आता भारतीयांना वाटले कदाचित टिळक गप्प राहतील, पण लगेच टिळकांनी होमरूल म्हणजे स्वराज्य चळवळ सुरू केली. आणि तेव्हा त्यांनी लोकांना उपदेश केला की जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहे आणि या हृदयात देहाचे वादळ आहे, अंतःकरणात जिद्द आहे आणि भावनांना फुलांचे गंध आहे आणि या डोळ्यासमोर खुले आकाश आहे आणि या मातृभूमीवर शिवरायांचा श्वास आहे आणि फासावर गेलेल्या प्रत्येक क्रांतिकारकाचा तुमच्यावर विश्वास आहे, तोपर्यंतचा प्रत्येक क्षण तुमचाच आहे, तुमचाच आहे आणि तुमचाच आहे. म्हणून माझ्या बंधू आणि भगिनींनो, टिळकांनी सांगितलेल्या स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार आणि स्वराज्य या चतुसूत्रीची आपण या काळातही अंमलबजावणी केल्यास चीन सारख्या देशाचे धाबे आणून जातील व चीन आपल्यावर आक्रमणाचा विचारही करणार नाही. टिळकांना सामाजिक सुधारणेपेक्षा आधी राजकीय स्वातंत्र्य महत्वाचे वाटायचे. ते म्हणायचे, मुझे ना धन चाहिए ना तन चाहिए, मुझे ना धन चाहिए ना तन चाहिए, बस स्वतंत्र है वतन चाहिए. जिंदा हूँ तो मातृभूमि के लिए और जब मरू तो तिरंगा कफन चाहिए, जब मरू तो तिरंगा कफन चाहिए. आणि टिळक आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत झटत राहिले. टिळकांना मधुमेहाचा त्रास झाला तरी त्यांनी भाषण बंद केलं नाही.
युवतापाची लागण झाली तरी त्यांनी लेखन बंद केले नाही आणि शेवटी तर वाताचे झटके येऊ लागले आणि 1 ऑगस्ट 1920 ला अशी क्रांतीज्योत मालवली. मी आजही रात्री आकाशात त्या ताऱ्यांकडे पाहते तर मला ते ताऱ्यांपेक्षा टिळकच तेजस्वी वाटतात. म्हणून आपणास सांगते की नजरों से नजारा देखा, नजरों से नजारा देखा, पहले कभी ऐसा कोई नजारा नहीं देखा. आसमां में जब भी देखा टिळक जैसा सितारा नहीं देखा, टिळक जैसा सितारा नहीं देखा. जय हिंद. त्याच माणसांची गरज असते. आज आपल्याच माणसांकडून आपल्या विद्यार्थ्यांचं कौतुक व्हावं म्हणून आम्ही उत्कटतेने वाट पाहत आहोत त्या पारितोषिक वितरण समारंभाची. हा एक कौतुकाचा सोहळा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 10वी व इयत्ता 12वीच्या वर्गात आपल्या उत्तुंग यशाची भरारी घेतली आहे, या सर्वांचा गौरव आणि कौतुक करणे ही आमच्या शाळेची एक परंपराच आहे. कृपया ज्या विद्यार्थ्यांचं पारितोषिक असेल त्या विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांनी पारितोषिक स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावं अशी मी विनंती करते. माध्यमिक विभागातील पारितोषिक वितरणासंबंधीची पुढील सूत्रे सांभाळण्याची मी उपशिक्षिका सौ MB जोशी मॅडम आणि सौ मीना बडगुजर मॅडम यांना विनंती करते. मधून प्रथम क्रमांक उत्तीर्ण होणारी विद्यार्थिनी आहे कुमारी चेतना ज्ञानेश्वर पाटील. मी कुमारी चेतना ज्ञानेश्वर पाटील व तिचे पालक ज्ञानेश्वर पाटील सर यांना प्रथम स्टेजवर आमंत्रित करते. त्याचं अभिनंदन करायचं आहे. विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते तेजस दिलीप वाणी यास बक्षीस देऊन त्याचे अभिनंदन करावे व त्याच्या पालकांचा सुद्धा गौरव करावा. विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात तेजस वाणीचं अभिनंदन करायचं आहे. नमस्कार, जेबीन महाराष्ट्र चॅनलवर परत आपलं सर्वांचं एकदा स्वागत. आज आम्ही उपस्थित आहे बोदवड येथील नहरांका हायस्कूल येथे. आज या शाळेमध्ये शाळेचा शालेय वर्धापन दिवस, लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये आज येथील शिक्षक वृंदावन या सर्वांनी मिळून खूप मेहनत घेतली. तसेच या कार्यक्रमामध्ये चेअरमन बॉडी यांनी सुद्धा येथे. आज माझ्यासोबत बोदवड शहरातील नहरांका हायस्कूलचे प्राचार्य RJ बडगुजर सर हे उपस्थित आहे. सोबतच त्यांचा पूर्ण सहपाठी शिक्षक वृंद सुद्धा येथे उपस्थित आहे. आपण याबाबत अधिकृत माहिती यांच्याकडून घेणार आहोत. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे जेबीन महाराष्ट्र न्यूज चॅनलवर. सर, नेहमीप्रमाणे आम्ही बघितलेलं आहे की मागच्या कालखंडामध्ये जो शाळेचा विषय होता आणि तुम्ही जेव्हापासून या शिक्षणाची धुरा हातात घेतलेली आहे, आम्ही बदल खूप सारे बघितलेले येते, जसं आरोचं पाणी असो किंवा विद्यार्थ्यांची प्रगती असो. सर, आपल्याला याबाबत अजून काय म्हणता येईल? नाही, मी फक्त एवढंच म्हणेल की मी खूप भाग्यवान आहे की या संस्थेचा मी एक नम्र सेवक म्हणून मला इथे सेवा बजवायला मिळते आहे. आणि माझं संचालक म्हणतात त्यातल्या चेअरमन आदरणीय विठुलालजी अग्रवाल, व्हाईस चेअरमन अजयजी जैन, सचिव विकास कोटे, त्या संस्थेचे माजी चेअरमन ॲडव्होकेट प्रकाशचंद्र सुराणा यांचं शाळेवर इतकं प्रेम आहे की मला नाही वाटत की ते कुटुंबावर एवढं प्रेम करत असतील. त्याच्यामुळेच एखाद्या कुटुंबाची जशी आपण जोपासना करतो, त्याला फुलवतो, ते कुटुंबापेक्षाही या शाळेला, या संस्थेला फुलवतं आहे. आणि ही माझ्यासाठी आणि संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट आहे. सर, आपण बघितलेलं आहे की नेहमी एका माणूस शेअर करू शकत नाही, पण तुमच्यासोबत जो तुमचा शिक्षक वर्ग आहे त्यांचा तुम्हाला सहवास कसा लागतो प्रत्येक कामामध्ये? नाही, मला माझ्या पूर्ण स्टाफवर अभिमान आहे. माझे जेंट्स टीचर जेवढे परफेक्ट आहेत तेवढेच लेडी टीचरही आहे. फक्त शिक्षकांवरच नाही तर पडद्यामागे काम करणारे माझे नॉन टीचिंग स्टाफ, OS BM बडगुजर असो किंवा अंबुस्कर भाऊसाहेब असो किंवा तो भाऊसार शिपाई असो, अगदी एक दिलाने काम करतात. मी बरेच वेळा त्यांच्यावर प्रेम कमी करतो, रागवतो जास्त, पण कधी त्यांच्या डोळ्यामध्ये मात्र आसू येणार नाही याची काळजी घेतो. म्हणून ते घरच्यापेक्षा शाळेला जास्त जीव लावतात आणि तेवढी मेहनत घेतात. सर, आजच आपल्या इथे शाळेमध्ये वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. या वर्धापन दिवसामध्ये आपण कार्यक्रमामध्ये काय काय घेतलं? कार्यक्रमामध्ये 10वी 12वीचे गुणवंत विद्यार्थी, वर्षभरामध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज झाल्यात की ज्या राज्य पातळीवर असो किंवा राष्ट्रीय पातळीवर असो, त्याचा पूर्ण सहभाग. आणि हे सगळं करत असताना मी एकटा काही करू शकत नाही. ज्याला आपण टीमवर्क म्हणतो, त्या टीममध्ये मला सहकारी माझ्या ऑफिसचे उपमुख्याध्यापक एन पाटील, उपप्राचार्य PM पाटील, त्याचबरोबर पर्यवेक्षक पान पाटील, RR सोनवणे सर, त्याचबरोबर इतर ज्येष्ठ शिक्षकांचं मी सहकार्य घेतो की जेणेकरून माझ्या
डोळ्यासमोर जे काही स्वप्न आहे ती स्वप्न वास्तविक उतरवण्याचा मी जरूर प्रयत्न करतो. सर, आपण बघितलेलं आहे की नहरांका हायस्कूलमधून खूप गुणवंत विद्यार्थी चमकलेले आहे. त्याच्यामध्ये एक मोठं नाव जर घेण्याचं म्हटलं तर कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर निलेशजी चांडक ते सुद्धा इथूनच शिकून गेलेले आहे. आणि दुसरी बाब म्हणतात म्हणजे आज माझी स्वतः मी तुमचा एक मुलाखत इंटरव्ह्यू घेतो, मी सुद्धा तुमचाच एक शिष्य आहे. तर सर, अजून काय म्हणता येईल तुम्हाला की अजून कोणकोणते विद्यार्थी इथून चमकून गेलेले आहेत, जे काही परदेशामध्येही चमकलेले आहे, अशा विद्यार्थ्यांबाबत आपल्याला काय म्हणता येईल काय? आणि दुसरं म्हणजे त्या विद्यार्थ्यांना तुम्ही इथं बोलवून त्यांचा सन्मान वाढत असतात का, किंवा अजून त्याच्यासाठी काय काय ॲक्टिव्हिटीज करत असतात? बऱ्याच दिवसापासून चेअरमन साहेबाचे मित्र आहे आदरणीय अरुण मांडळकर आणि दिलीप मांडळकर यांच्या डोक्यामध्ये कल्पना आहे की माजी विद्यार्थ्यांचा एकदा संस्थेने मेळावा भरवावा आणि त्या मेळाव्यामध्ये सर्व माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करून त्यांच्या शाळेबद्दल संस्थेबद्दल भावना जागृत कराव्यात किंवा संस्थेबद्दलचं मत जाणून घ्यावं. मागच्या पंधरवाड्यात प्राध्यापक राम नेमाडे जे डोंबिवलीला असतात ते शाळेमध्ये अचानक भेट द्यायला आले, पण इथला आपलेपणा त्यांना कुठे जाणवला नाही आणि म्हणून त्यांनी कृतज्ञता त्याच्याबद्दल मुद्दामून व्यक्त केली. मी मनस्वी त्यांचंसुद्धा आभार मानेल. आणि विद्यार्थी चमकतात या बाबतीत म्हणाल तर राजेजी कोटेच्या जे कॅलिफोर्नियामध्ये आहे, बरेचसे विद्यार्थी आमचे देशाच्या बाहेर आजही कार्यरत आहे, पण शाळेशी त्यांची नाळ जोडलेली आहे. शाळेनं प्रत्येक क्षेत्रामध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेचं नावच कमवलेलं आहे. या वर्षीची एक गौरवपूर्ण बाब आमच्या संस्थेसाठी किंवा शाळेसाठी ही आहे की पंकज बडगुजर नावाचा विद्यार्थी ज्युनियर सायंटिस्ट म्हणून निवडला गेला आणि चेन्नईला रिसर्च सेंटरमध्ये तो सप्टेंबरपासून जॉईन होणार आहे. ही आमच्या संस्थेसाठी आणि शाळेसाठी अभिमानाची गोष्ट आहे. सर, तुम्ही आज आम्हाला या गोष्टी सांगितलेल्या आहे की विद्यार्थ्यांनी कसल्या प्रकारे नाहीतर दीपक यश मिळवलं आहे, परंतु याच्यामध्ये खूप सिंहाचा वाटा सर्व शिक्षक वर्गाचा सुद्धा आहे. मी अजून असं म्हणता येईल की तुम्ही जे बोललं की एकटा माणूस काय करू शकत नाही, तुमच्या शिक्षक वर्गाला तुम्हाला त्याबद्दल सोबत आणि सहवास आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये इथून विद्यार्थ्यांनी शिकून पुढे जाऊन कितीपर्यंत नाव पुढे वाढवं असं तुम्हाला वाटतं? नाही, शिक्षक हा एकमेव असा आहे की जो दुसऱ्याच्या प्रगतीवर खुश होतो. समाजातला हाच एक घटक दुसऱ्याच्या प्रगतीला हातभार लावतो. इतर ठिकाणी मात्र कॉम्पिटिशन दिसते, शिक्षकामध्ये तशा प्रकारची कॉम्पिटिशन नाही. राहिलं माझ्या सहकाऱ्यांच्या बाबतीत तर काल संध्याकाळी या कार्यक्रमाच्या संदर्भात 5 वाजेपर्यंत मी मीटिंग घेत होतो, तोपर्यंत मी टेन्शन फ्री होतो. शिक्षकांना मी टेन्शन फ्री करायचा प्रयत्न केला, त्यांना सांगितलं काही काळजी करू नका, मी बसलेलो आहे. मात्र घरी गेल्यानंतर सर्वात जास्त टेन्शनमध्ये कोण असेल तर मी होतो. आता कार्यक्रम आटोपल्यानंतर आता मी फ्री झालेलो आहे, तेव्हा मला जाणवते की जबाबदारी काय असते आणि ती पार पाडण्यासाठी कोणाकोणाचं सहकार्य घ्यावं लागते. धन्यवाद सर. आज तुम्ही खूप छान आणि छोटेखानी मुलाखत दिलेली आहे आणि तुम्ही दाखवून दिलेलं आहे की अंतर्गत वादविवाद पुष्कळच्या शाळांमध्ये असतात, परंतु इथं तसला प्रकार कोणताही नाही आहे. आणि याचं चांगलं उदाहरण म्हणता येईल म्हणजे बोदवड येथील नहरांका हायस्कूलमधून जे विद्यार्थी चमकून पुढे गेलेले आहेत, जसं तुम्ही आधीच सांगितलेलं आहे की कॅन्सर तज्ज्ञ निलेशजी चांडकपासून तर सरांनी आपल्याला सांगितलं चेन्नईमध्ये एक बडगुजर नावाचा विद्यार्थीसुद्धा चमकलेला आहे. नाही, येणाऱ्या काळामध्ये इथून अजून विद्यार्थी पुढे जाऊन चांगल्या प्रगतीवर जातील अशी आशा आम्ही जेबीएन महाराष्ट्रतर्फे व्यक्त करतो. कॅमेरामॅन सलमानसह जिया शेख, जेबीएन महाराष्ट्र, बोदवड. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.